अर्थातच कोप्रोली टॉस जिंकला. कोप्रोली टीमचे कॅप्टन याने टॉस जिंकल्यानंतर त्यांचा फिल्डिंग करण्याचा निर्णय आला. 4 ओव्हरची मॅच पाहूया आता या मॅचमध्ये कोणता संघ जिंकणार. बॅटिंग करत असताना रेडगर संघ आपल्याला पाहायला मिळतो. पहिली सलामीची गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. संदेश भोईर आणि सौरभ भगत मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये सध्या गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्याकरिता बॉलर आला रोहित पाटील. ओ पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इनसाइड आउटचा फटका. मिसफिल्डिंग झाली आहे. दुसऱ्या धावेची मांग आहे. डेंजर एंडला बॅटर धावत होता आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्यात. बघा भरपूर काही घडलं या बॉलवरती. कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. बॅटर संदेश भोईरला इथून मात्र जीवदान मिळालं. पाहूया आता जीवदानाचा फायदा कितपत त्याच्या माध्यमातून उचलला जाणार. पुन्हा एकदा बॉलर तयार झाला. पुढचा बॉल. ओ बघा तुम्ही माझा कॅच सोडला तर मी तुम्हाला सोडणार नाही. हीच भूमिका सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4. संदेश भोईरचा वार चौकार. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर बघा मागचा पाय अक्षरशः वाकवला होता. पुढच्या पायांवरती हा स्ट्रोक सजवला. यावेळेला स्विच इट ऑल्टी पलटी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कलटी. केविन पॅटरसन यांची आम्हाला आठवण झाली आणि बॉल सीमारेषा पलीकडे धाडला. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार. बघा मगाशीच संदेश भोईरची चर्चा झाली की आक्रमकतेसाठी हा खेळाडू ओळखला जातो, जाणला जातो आणि तशाच प्रकारचे फटके तो सध्या मैदानाच्या आतमध्ये लगावतो. पुन्हा एकदा बॉल हवेत. आज मात्र दिवस आहे. आज दिवस आहे संदेश भोईरचा. बघा दुसरं जीवदान त्याला इथून मात्र मिळालं आणि या बॉलच्या मागे धावत असताना कव्हर पॉइंट रिझर्व मध्ये फिल्डर थोडासा कमी पडला आणि इथे एक चेकी रन्स आपल्याला पाहायला मिळाले. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या 1 11 धावा. यावेळेला देखील ऑनसाईडला फटका जबरदस्त आहे आणि बॉलच्या मागे फिल्डर धावतात खरे, बॉलला फील्ड करू शकला नाहीयेत. बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. आणखीन एक वार चौकार. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या ओव्हर मधला तिसरा चौकार आपण पाहिला. बॅटर जर का आपण पाहिलं तर नुकताच सौरभ भगतनं हा चौकार खेळला. बघा सौरभ सुद्धा आता धावा बनवू लागला आपला टीमसाठी. बॉलर निघाला पुन्हा एकदा. कमी गतीचा बॉल चेंज ऑफ पेचची भूमिका इथून मात्र गोलंदाजाने वापरली खली आणि या मोमेंटला बघा एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं ओव्हर नंबर 1चा आता खेळ इथे संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपण पाहतो बिनगडी बाद 16 धावा. सोळा धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती कोणता गोलंदाज इथून मात्र वापरला जाणार आहे देखील आपल्याला पाहायचं आहे. आणि ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती कोप्रोली टीम कडून गोलंदाज येत असताना आपल्याला पाहायला मिळतो मंगेश ठाकूर बॉलिंग ट्रॅक वरती आला. पाहूया आता मंगेश ठाकूरच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आणि त्याला इथून मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आणलं. स्ट्रायकिंग इनलम. चला वेळेच्या संदर्भात सूचना आहेत. अजून एक मॅच आम्हाला कव्हर करायची आहे. फास्ट क्रिकेट तुम्हाला इकडे खेळावं लागेल. बॉलर निघाला पुन्हा एकदा. मंगेशचा हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर पंच दोन्ही हात फैलावतात आणि त्यांचा डिसिजन आला. इट्स अ वाईट बॉल.
एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जातात. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बॉल तयार होईल. पुढचा बॉल. या वेळेला देखील पुन्हा एकदा बॉलर तेच चूक करतो. लगातारचा दुसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती जोडल्या जात आहेत. सर्कलच्या बाहेर बघा, पहिलं मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. डीप मिड विकेट, त्यानंतर काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू त्यांनी तैनात ठेवला. या बळीला फटका दमदार आहे. बॉल हवेत, पॉवरफुल हिट आहे. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. बस काय भावा, मिळाला 6 धावा. षटकाराच्या साह्याने आता गुणतालिकेवरती झपाट्यानं बदल आपल्याला पाहायला मिळाल. चांगला फटका इथून मात्र सजवला बॅटर. जर का आपण पाहिलं तर सौरभ भगतनं बघा हेलिकॉप्टर लूक दिला होता आणि या बॉलवरती 6 धावा प्राप्त केल्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. आपल्या गोलंदाजी मार्क वरती पुढचा बॉल पाहूया. या बॉलवरती आता काय घडणार. नुकताच षटकार आला. बॉलर मंगेशच्या अगेन्स्ट खरं तर हा षटकार आला. पाहूया आता त्याच्या माध्यमातून कमबॅक केलं जाईल का. गोलंदाज तयार होतोय. ओ या वेळेला बघा वेट अँड वॉचची भूमिका वापरली आहे. बॉलला येऊ दिलं, त्यानंतर बॉलची वाट लावली आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराच्या नंतर चौकार आपल्याला पाहायला मिळतो. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करत असताना बटर सौरभ भगत आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आता इकडे सुरू आहे. अफलातून खेळ तो सध्या दाखवतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. पाहूया आता या बॉलवरती काय करणार. बॉल तयार झाला. पुढचा बॉल हाताळण्याकरिता या वेळेला देखील आपलाच मध्ये बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न झाला. गोलंदाज स्वतः बॉलच्या मागे धावलाय आणि बघा इकडे सुद्धा एकदा जरूर आपल्याला पाहायला मिळतीये. सिंगल आली आणि आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक इन वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच जर का आपण पाहिलं तर संदेश भोईर सध्या स्ट्राईक इन वरती उभा. ओ बॉलिंग स्वीप करायचं होतं. वेग प्रचंड होता, परंतु मिडल ऑफ द बॅट करू शकलं नाहीयेत. कृष्णा सातपुते स्टाईलमध्ये फटका सजवायचा होता, परंतु इकडे बघा बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉल आला. पुन्हा एकदा बॉल तयार होता. पुढचा बॉल. ओ पुन्हा एकदम परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतो. बघा षटकार चौकार जरी आले असतील या ओव्हरमध्ये तरी सुद्धा बघा मंगेशनं कमबॅक करण्यास आता सुरुवात केली आहे. चांगली गोलंदाजी. आता मात्र बघा बॅटरला पूर्णपणे शांत ठेवलं. अफलातून गोलंदाजी. या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न यष्टांच्या मधोमध सापडलाय. LBW लेग बिफोरची विकेट आली आणि बॅटर संदेश इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. फर्स्ट विकेट गॉन. पहिला झटका रिडगर टीमला लागला आणि बॅटर संदेश आता इथून मात्र जड पावलांनी मैदानाच्या बाहेर रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 1 गडाच्या मोबदल्यात 29 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 29 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर कंप्लीट. अजूनही 12 चेंडू येणं बाकी आहे. पाहूया आता या 12 बॉलमध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत.
नितीनचा पहिलाच बॉल आणि बघा काय फटका आपल्याला पाहायला मिळतो बा. तिसरा पंचांकडे ऑनफिल्ड पंचांनी हा डिसिजन रेफर केला. बघा हाईट आता चेक केली जाणार. कुलदीपचा पहिलाच बॉल त्याच्यावरती फलंदाज तुटून पडला आणि या बॉलवरती 6 धावा तर जरूर आलात, परंतु आम्ही आता चेक करणार आहोत. चला आमचे तिसरे पंच, थर्ड अंपायर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या बॉलवरती 6 धावा जरूर पाहायला मिळतात. चांगला डिसिजन खरं तर पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. आपल्याकडे टेक्निकल टीम आहे, तुम्ही त्याचा वापर करू शकता. आणि बघा खूप चांगली क्वालिटी आणि क्लॅरिटी वर्ल्ड टेनिस क्रिकेटची आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल, या वेळेला देखील बॉल हवेत आहे आणि इकडे बघा कॅच ड्रॉप झाली. बैल गेलो तो गेलो, सोबत 10 हाताचं कासरो घेऊन गेलो, कोकणी भाषेमध्ये असे म्हण आहे. आणि इकडे बघा कॅच सोडली ती सोडली आणि त्यानंतर 4 धावा सुद्धा मिळाल्यात. नाराज क्षेत्ररक्षक स्वतःवरती नाराज, परंतु प्रयत्न त्याचा चांगला होता, परंतु प्रयत्नाला अपयश मिळालं. पुढचा बॉल, ओ जीवदानाचा आता पुरेपूर फायदा इथून मात्र उचलला जातोय. सौरभ भगतनं त्याच्या बॅटिंगचा गेर बदलल्याने बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, षटकार. षटकाराच्या साह्याने आता गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. 45 धावा झाल्यात आणि सौरभ भगत खेळतोय 8 बॉलमध्ये 32 या धावसंख्येवरती. 8 चेंडू 32 धावा त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतात. राहुल बघा अजूनही मात्र नॉनस्ट्राईक गेंदवरती उभा आहे आणि बॅटर सौरभ भगतची तो बॅटिंग पाहतोय. त्याच्या बॅटिंग मधला दर्जा तो नॉनस्ट्राईक गेंदवरती उभा राहून बघतोय. ओ या वेळेला लाईन चांगली होती. भरपूर टाइम नंतर भरपूर वेळानंतर खरं तर हा डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतो. बॅटर सौरभच्या अगेन्स्ट इथून मात्र हा डॉट बॉल हाताळला. पुढचा बॉल कुलदीप निघाला. या वेळेला देखील फटका तर दमदार फिल्डर आहेत ऑन दी अप खेळला होता आणि इथे सुद्धा एकच धाव आपल्याला बघायला मिळते. या सिंगल वरती बॅटरला संयम दाखवावा लागतो. 46 धावा आतापर्यंत धावफलकावरती झालात. अजूनही मात्र तिसऱ्या षटकातील एक बॉल बाकी आहे. चला नेक्स्ट मॅच वलभ संघ आणि उमरोली संघ. टॉस साठी आपण तयार राहायचं आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. ओ स्विच इट करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटनं धावा येत होत्या, या धावांची गरज होती का, या फटक्याची खरं तर गरज होती का, प्रश्न जरूर विचारला जाईल. चला बॅट्समनने आता पंचांना चॅलेंज केलं आणि बघा वाईट बॉल साठी हा त्यांनी रिव्ह्यू घेतला. चला तिसरे पंच पुन्हा एकदा सँडी पालकर सर खरं तर चेक करतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आपल्याला पाहायला मिळतो बा आणि डॉट बॉल आला. षटक आता संपलं. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एक गडाच्या मोबदला 46 धावा
आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने आता त्यांचा रिव्ह्यू इथून मात्र गमावलेला आहे. 6 बॉल अजूनही शेष आहेत. पाहूया या 6 बॉलमध्ये आता किती धावा जमवल्या जाणार आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती कोणता गोलंदाज इथून मात्र या डेथ ओव्हरमध्ये वापरला जाणारा याकडे लक्ष. आणि डेथ ओव्हरमध्ये आता बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज येतवा जयेश दळवी बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग इनला सौरभ भगत सध्या उभा 10 बॉलमध्ये 33 धावांचे योगदान त्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला लाईन पाहावी लागेल. लॅगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाल्याने पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. 330च्या स्ट्राईक रेटने सध्या बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये सौरभ भगत. भन्नाट फॉर्म मध्ये हा खेळाडू. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाज तीच चूक करतो आणि इकडे सुद्धा पंच सांगतात की हा देखील वाईट बॉल आहे. बघा जे संघ विजयी ठरलेले आहेत त्यांनी कुठेही जायचं नाहीये, कारण सुपर 6 ला खर तर एक टीम आपण वरती काढणार आहोत. या मॅच मधून जो संघ जिंकेल त्यांनी कुठेही जायचं नाहीये. यावेळेला देखील बॉल बॅकड्राईव्ह खेळला. तिकडे फिल्डर आहेत आणि इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. बघा अतुल दादा शेळके गतवर्षी गेल्या वर्षी भरपूर प्रेम कमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचं आपल्याला आवर्जून पाहायला मिळालं होतं. एक चांगले व्यक्तिमत्व अतुल दादा. भरपूर क्रिकेट त्यांनी सुद्धा गाजवलं आणि बघा अजूनही मात्र श्रीराम चिंचवली टीमसाठी ते भरपूर चांगले योगदान देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा वेध दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय बॅटर बाद. धावफलकावरती 49 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 49 रन्स. बॉल तयार झाला. यावेळेला देखील लॉर फुलटॉस होता. ऑन साईडला फिल्डर आहेत आणि इकडे सुद्धा एकच धाव घ्या. डेथ ओव्हरमध्ये बघा गोलंदाज जयेश दळवी खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. बॅटरला अक्षरशः मोठ्या फटक्यांपासून त्याने वंचित ठेवलं. जबरदस्त बॉलिंग. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. पुढचा बॉल. गोलंदाज तयार होतोय. यावेळेला देखील जोरकस मारलेला हा फटका दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 50 पार झाल्यात. 52 धावा धावफलकावरती आपण पाहतो. अजूनही मात्र पहिल्या सत्रातील 2 चेंडू शेष आहेत. चला उमरोली आणि वलभ कॅप्टन टॉस साठी यायचं. वलभ टीमचा कॅप्टन इकडे उपस्थित आहे. उमरोली आपला कर्णधार. यावेळेला बिगिट सीधी बॅट नो बकवास. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. या खेळाडूचा पॅटर्नच वेगळा आहे. तो सांगतोय मी डायरेक्ट तोडतो. तोडफोड काम करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि बघा काय फटका सजवला. सौरभ भगत स्टाईल मध्ये बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा.
13 बॉलमध्ये 42 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय फलंदाज सौरभ भगत. 58 धावा धावफलकावरती झालात. पुढचा बॉल तयार होतोय. या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न तिकडे फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून झाली आहे. षटक आता संपलं. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा झाल्या 59 धावा आणि विजयासाठी 60 धावांचं लक्ष्य. बॅटिंग आवडली असेल सौरभ भगतची तर टाळ्या वाजायला काही हरकत नाहीये. 14 बॉलमध्ये 43 धावांचं योगदान त्याने मात्र या मॅच मध्ये दिलं. जबरदस्त बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग, अफलातून खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. चला नेक्स्ट मॅचचा आता मी टॉस करतोय. उमरोले आणि वलभ हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात लढताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि या दोन टीमच्या दरम्यान आता टॉस केला जातोय. चला वलभ टीमच्या कर्णधाराने टॉस जिंकला आणि त्यांचा फिल्डिंग करण्याचा निर्णय आलेला आहे. येस, थँक्यू. 24 बॉलमध्ये आता 60 धावांचा पाठलाग करायचा आणि या 60 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाणार आहे हे ऐकण्याकरिता पुन्हा एकदा आपण जाऊयात या चिंचवली गावचे एक उत्तम समालोचक आकाशजी शेळके सरांकडे. हॅलो चेक, हॅलो चेक. सर सगळ्यांचं मी स्वागत करतोय आणि आता इथून पुनश्च आपण जातोय मैदानाच्या आतमध्ये. थोडं स्पीडली आपण घेऊया कारण सुपर 6 साठी आपण आज एक संघ क्वालिफाय करतोय. अंतिम रात्रीमध्ये मग आपण किमान 13 मॅचेसचा लोड ठेवू कारण ती पूर्ण रात्र जायला नको. त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करायचं आणि हा कमिटीचा निर्णय. मॅचकडे आपण जाऊयात. 60 धावांचं आव्हान सेकंड हाफला चेस करण्यासाठी आलेत मैदानाच्या आतमध्ये. आघाडीचे दोन फलंदाज ज्यामध्ये रोशन पाटील आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो ते म्हणजेच नितीनजी पाटील. दोघांकडे जबाबदारी आहे आणि ओपनिंग ब्लास्टर म्हणून त्यांना संधी दिलेली आहे बॅटिंग करण्याची. टीमनं पाठला करायचा आहे 15च्या सरासरीनं. चांगली बॅटिंग झाली ती म्हणजेच टीम रेडगरची. रेडगर म्हटलं तर हे मैदान त्यांच्यासाठी चांगलं वरदान लाभलेलं मैदान आहे. या मैदानावरती जेव्हा जेव्हा ते येतात
तेव्हा तेव्हा काहीतरी ते जरूर घेऊन जातात आणि कोपरोली संघ देखील आपण पाहतो फाईट बॅक देण्यासाठी जरूर एक बॅटिंग ऑर्डरमध्ये मी म्हणेन की चांगला ओळखला जातो. पहिला बॉल आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न नितीनच्या माध्यमातून स्ट्रोक एक्झिक्यूट केला. एक सिंगल पाहायला मिळते. सौरभ राहुल या वेळेला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मिड विकेट मध्ये होते, फार दूर नव्हते बॉल पासून, त्यानंतर बॉल पर्यंत पोहोचले आणि चांगली फिल्डिंग चांगलं प्रोटेक्शन देखील आपण बघितलं. बॉलवरती आपल्याला जरूर रन पाहायला मिळते. एका धावेनं अकाउंट ओपन टीमचं. गोलंदाज तयार आहे. ओ वॉट अ बॉल, मध्यम गतीचा बॉल. बॅट्समनला लाईन आणि लेंथ रीड करता आली नाही या आणि एक मी म्हणेन की कमजोर कडी आहे खेळाडूची. त्यानंतर हा एक प्लस पॉइंट आहे बॉलरचा, तो त्यानं ओळखला आणि तसाच तो बॉल. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. वॉट अ बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी, पूर्णपणे बीट केलाय बॅटिंग करत असताना रोशन पाटीलांना. स्ट्राईकला आपण बॅटिंग करताना पाहतो, कारण दबावाचं वातावरण आहे. पॉवर प्लेचं ओव्हर सुरू आहे, पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलं नाही तर मग इथून धावसंख्याचा पाठलाग करत असताना मी म्हणेन की थोडस त्रास सहन करावा लागेल, चान्स घ्यावी लागेल. आता बॅटच्या मधोमध फटका खेचलाय आणि तिथे फिल्डर उपलब्ध आहे. व्हॉट अ जजमेंट अँड वेल जज कॅच. बॅट्समन होतोय बाद. पहिला धक्का टीम कोपरोलीला. रोशन पाटील या खेळाडूचा डाव संपतोय. आघाडीची जोडी तुटली आहे. काय फिल्डिंग पहा, असं वाटलं एका क्षणाला की हा षटकार जाईल, बट तिकडे कोण होता? राहुल एकनाथ भगत. रेडघर टेनिस क्रिकेट विश्वाला ज्या खेळाडूनं नाविन्याची झलाळी प्राप्त करून दिली, रिसेंट कुंडेवालच्या नाईट स्पर्धेमध्ये जो बायकर मॅन ठरला, तो खेळाडू होता राहुल एकनाथ भगत. अप्रतिम आपण पाहतो फिल्डिंग त्याच्या माध्यमातून. रोपचं अगदी आपण पाहिलं तर 5 ते 6 इंच त्याचा पाय पाहायला मिळाला आणि बॉल अगदी सेफली त्याने गॅदर करत इथे फलंदाजाला बाद केलाय. पहिला धक्का, 1 ला 1 बाद. पहिला पडलाय 1 या अंकावरती. विकेट. आडवा बॅटनं फटका चांगला आहे आणि गॅप मधून बॉल, चौकार. वन ऑफ द ग्रेट वन्स अगेन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच अविनाश सोमवंशी. अटॅक केला होता आणि जिथे आपण पाहिलं तर जरूर आपल्याला लेग स्लिपला फिल्डर प्रणव भोपी पाहायला मिळतो, जो सदा पुरस करताय आज या टीमचा आणि त्यांना आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. चांगली आपण पाहतो इथे फिल्डिंगची व्यूहरचना थोडी चेंज केली जाते. आता पॉवर प्लेचं ओव्हर सुरू आहे. एक खेळाडू मिड विकेटला, एक खेळाडू लॉंग ऑनला. मिड ऑन जो आहे तो मिड ऑन आतमध्ये घेतलेला आणि अशा पद्धतीचा शेवटचा बॉल. षटक क्रमांक 1 संपलेला आहे. ओव्हर क्रमांक 1 मध्ये 5 आल्यात. 5 ला 1 बाद बॅटिंग होते, ती म्हणजे धावा चेस करत असताना अंशु मंडप डेकोरेटर्स 12-12 किंग कोपरोलीची. हा नीरज अथवा मंथन आपण इथे यायचं आता, कारण इथे सध्या गरज आहे. रोमन रेनची फर्स्ट शिप आहे. 5 धावा धावफलकावरती 1 गड्याचा मोबदला आपल्याला पाहायला मिळतो. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय विकेट सध्या आपण पाहिलेल्या 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. फ्राणवी प्रथा 11 भैरवदेव रिडगर आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच अंशु मंडप डेकोरेटर्स 12-12 किंग कोपुरोली. या दोघांमध्ये तुल्यबल्य अशी लढत झालेल्या आणि लढतीचा निकाल काय असेल यासाठी आता सगळ्या प्रेक्षकांना उत्कंठा लागली. रेडगर वर्सेस मोरबे पहिला मुकाबला, त्यामधून जिंकत रेडगर संघ सेकंड राऊंडसाठी क्वालिफाय झाले. त्यानंतर कोपरोली वर्सेस ब्राह्मण करवले, त्यांच्यासोबत सामना आपण पाहिला, त्यामध्ये कोपरोली संघ विजयी झाले आणि दोघांमध्ये आता मॅच आहे. ओ चांगला फटका, लाजवाब स्ट्रोक. टप्पा पडल्यानंतर बॉलला रीड केलं, वन बाउन्स बॉल जातोय, चौकार. चेंजेस थोडेसे आता फिल्डिंगच्या विवरचनेमध्ये पाहायला मिळतात. बॉलिंग मार्फत आपण पाहतो तो म्हणजेच रोशन कडू, रेडगरच्या फिरकीच्या विद्यापीठातील कुलगुरू. रेडगर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण जर पाहिलं, रेडगरनं मी म्हणेन की त्यांचा जो क्रिकेटचा ग्राफ आहे तो उंचावला कुठे असेल तर रोशन जैनानं उंचावलाय.
त्यानंतर रोशन आउट ऑफ फॉर्म गेला, बट फॉर्म आपण जर पाहिला टीमचा तो मात्र कॉन्स्टंट पाहायला मिळाला. सरळ खेळायचा प्रयत्न होता निशो आहे तिकडे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फेकी तेवढी लाजवाब. मुख्य विकेट किपर एंडला आपण थ्रो बघितलेला. प्रणव भोपी यांचं आम्ही कौतुक करू, प्रणयचं, कारण आपण जर पाहिलं ते आज इनॅक्शन मध्ये हे पाहता देखील त्यांचे चाहता वर्ग जो आहे तो खुश पाहायला मिळाला. स्वतः पुरस्कर्ते देखील आहेत. पॉइंटला फिल्डिंगला आहेत 7874. फिल्डिंगसाठी आपण पाहतो बॅकअपला आहेत संदेश. एक रन जरूर पाहायला मिळते सध्या तिथे. स्ट्राईक रोटेट झालेल्या एका धावेने धावसंख्या जी ती पुढे जाईल. एकूण धावसंख्या आपल्याला 11 पाहायला मिळते. 12 डिजिट मध्ये आलेली आहे. लॉस ऑफ 1 विकेट. डाव सुरू आहे. 49 पाहिजेत अजून. 15 बॉलचा खेळ बाकी आहे. चान्स घ्यावी लागेल आता नितीनला. फिल्डिंगला आहे तिथे पहा, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव तिथे आपण पाहतो. धावसंख्या फलकाला स्टिकी ठेवायचा हा प्रयत्न पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जी ती 12 वरती जाऊन पोहोचलेली आहे. एक गडा समोबदला. हो, चान्स घेतली आहे. वॉट अ फील्ड, क्या बात आहे आब्या. अप्रतिम. असं वाटलं की चौकार जाईल, बट नाही. लास्ट मोमेंटला बॉलला स्टॉप केलं. नो बॉलचा इशारा अंपायरचा. एक धाव आपण पाहतो आता या बॉलवरती जरूर धावून घेतली आणि त्यानंतर नो बॉलची 1 रन. अशा 2 धावा. 14 वरती संघ जाऊन पोहोचलाय. येणारे 14 बॉल आणि 46 धावांची गरज. 2 मोठे फटके मॅच मध्ये इंटर होणार, त्यांची गरज आहे. समोर खेळायचा प्रयत्न ऑन साइडला आपण पाहतोय. फिल्डर आहे तिकडे. चांगली फिल्डिंग. 1 रन आता पाहायला मिळते. सिंगल धावसंख्या पुढे चाललेल्या संघाचं गातं जे ते एकनं आता आपण पाहतो जरूर आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतं. 15ला 1 विकेट आहे. ओ, कट केलाय. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. फिरकी पटूया. मी सुरुवातीला चर्चा केली की रेडगरच्या फिरकीच्या विद्यापीठातील कुलगुरू म्हणजेच रोशन कडू आणि कडूचे कडू बॉल बॅट्समनसाठी. ओव्हर संपलेली आहे. 15 धावा 7.50च्या सरासरीनं. आता येणारे 12 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा. फिल्डिंग सेटअप लगेच लावून घ्या. स्पीडअप करा प्लीज. थोडं फास्ट घ्या. एंड बदलला जाईल. बॉलिंग मार्फत आता इथून निवड केली जाते ती म्हणजेच इथून राहुल एकनाथ भगत या खेळाडूची आणि निशू हा एक विकल्प त्यांच्याकडे आहे. सो कुठे जातील हा देखील पाहण्याचा भाग राहील. राहुलकडे ते गेलेले आहेत. त्यांना बरेच विकल्प. मग सौरभला देखील आपण गोलंदाजी करताना पाहिलं. लास्ट मॅच मध्ये अंतिम षटक त्यांना हाताळलं होतं. सो निशू आता सध्या तरी थोडासा खंडित बॉलर पाहायला मिळतो. अनेक विकल्प आहेत त्यांच्याकडे, त्यात काही शंका नाही आहे. अभिषेक देखील चांगली गोलंदाजी करतो. ओ, सुपर बॉल. अप्रतिम चेंडू. दबाव टाकायचा प्रयत्न पा राहुल. मध्यम गतीने आलेत. 5 ते 6 पावलांचा रन पा आणि अगदी सिम्पली बॉल ते टाकतात. बट सॉल्टी येतो बॉल, कारण बॅट्समन बॉल रीड करू शकत नाहीये. थप्पा चांगला आहे खेळाडूचा. बॉलिंग रिलीज करायचा रिलीजिंग पॉइंट चांगला आहे खेळाडूचा. संख्या जर आपण बघितली तर धावसंख्या फलकावरती बदलली जात आहे आणि टोटल वरती आपल्याला 15 धावा पाहायला मिळत आहेत सध्या तरी. आणि समीकरणामध्ये चेंजेस स्पेशली बॉलच्या. ओ, फटका चांगला आहे. गॅप मधून आहे. कोणी फिल्डर नाही आहे. बॉल जाईल सीमारेषा बाहेर. फ्लॅट हिट. षटकार. गरज आहे मोठ्या फटक्यांची आणि नितीन मध्ये क्षमता आहे इथून देखील सामना टर्न करायची. सो नितीनला आता चान्स घेणं तेवढंच महत्वाचं आहे. फ्रंट फूटला येऊन ठोकला बॉल. रन आल्यात 6. संख्या 21. 9ला 39. हाही फटका चांगला आहे, बट या वेळेला फिल्डर तिकडे प्रोटेक्शन म्हणून उपलब्ध. क्या बात आहे. काय फिल्डिंग पहा. ही चपळता राहुलची आहे. ती पाहता आपण जर पाहिलं तर कित्येक जो क्रिकेटचा चाहता वर्ग आहे तो राहुलच्या फिल्डिंगच्या प्रेमात पडतो. इतका चांगला खेळाडू आहे टीमचा. ओ, द विकेट. ओ, खेचलाय. डीजे वादन कक्षामध्ये हंसिका डीजेला धडकणारा आणि अविनाशच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटकार. सामना अजूनही बॅलन्स आहे. येणारे बॉल बाकी आहेत 7. 7ला 32ची आवश्यकता.
एक मोठा फटका या मॅच मध्ये रीइंटर अंशु मंडप डेकोरेटर्स कोपरोली संघ. स्ट्राईकला फलंदाज तयार आहे. यावेळेचा हा बॉल आणि चांगला चेंडू. अशा पद्धतीनं आपण पाहतो आता निर्धाव बॉल पाहायला मिळाला. षटक संपलं जाईल. येणारे 6 बॉल 32 आवश्यकता. शेवटचा आता आपण पाहतोय 6 चेंडूंचा खेळ आता बॅलन्स असणार आहे. इथे पहा हा चेंडू. अंतिम षटकासाठी आता निशांत. 6ला 32 ची आवश्यकता होती. पहिला चेंडू चांगला आला. सिंगल. ओ ठोकलाय. हाफ ट्रॅकर हॅमर केलंय बॉलला. मिड विकेटला बॉल. 6 रन साठी सिक्सर. सुपर बॅटिंग. या फलंदाजीसाठी परिचय द्या अविनाश सोमवंशी. पण आता वेळ म्हणजे थोडीशी निघून झालेल्या. येणारे 4 बॉल 25 ची आवश्यकता. अजून एखाद्या वाईट इवन नो बॉलच्या प्रतीक्षेमध्ये आहे खेळाडू, यात काही शंका नाहीये. स्ट्राईकला फलंदाज तयार आहे. गोलंदाजीच्या मार्गवरती निशांत. अविनाशला शांत केलाय फर्स्ट स्लिपला. बंटाच्या माध्यमातून झेल आणि फलंदाज बाद होतोय. धक्का बसलाय बॅटिंग करत असताना. इथून तिसरा. क्या बात आहे. नवीन खेळाडू आता प्रथमेश पाटील. कोपरोली मधील यंदाच्या सीझन मधील नवीन चेहरा. बॅटिंग साठी आता इथून त्याला संधी मिळाली आहे. कोपरोली म्हटलं तर बॅटिंग युनिट या खेळाडूचा जबरदस्त ओळखला जातो. उंच खेळायचा प्रयत्न. फटका फसलाय. राहुल आहेत सो तिकडे मग चान्सेस मिळत नाहीये झेल ड्रॉपची. अप्रतिम झेल आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. विकेट पडलेली आहे. नवीन खेळाडूला संधी मिळेल. औपचारिकता बाकी आता. शेवटचे 2 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता आहे. नितीन पाटीलने चांगला डाव सांभाळला. 160चा आपण स्ट्राईक रेट पाहिला खेळाडूचा बॅटिंग करत असताना. पण तो जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक रेटला आता आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथून मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर जरूर पुढे आपल्याला संघ पाहायला मिळतोय सरकलेला. 35 धावा धावफलकावरती लागलेल्या 3 गड्यांचा मोबदला. शेवटचे 2 बॉल 25 धावांची आवश्यकता. चांगला फटका खेळलाय. फटका चांगला होता. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल पाटील. आणि या बॉलवरती आलेला चौकार. ओ पुन्हा एकदा प्रफुल्लचा अजून एक बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. षटकार. सामना जिंकलाय तो म्हणजेच प्राणवी प्रथा 11 भैरवदेव रेडघर या संघानं. नक्कीच तुमचं आम्ही कौतुक करू आणि अभिनंदन करू. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच टायटल गोज टू 14 बॉलला 43 धावांची विस्फोटक इनिंग खेळलेला खेळाडू अर्थातच